नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये न्यूजरूम बुलेटिनमध्ये काय विषय हे थोडक्यात आपल्याला सांगते। काँग्रेसने एक निर्णय घेतलाय आत्ताच्या निवडणुकांच्या अनुषंगाने की राज्यातले दोन असे पक्ष, त्या दोन पक्षांसोबत आपण जायचं नाही, युती करायची नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्यातला एक पक्ष आहे मनसे, दुसरा पक्ष आहे एमआय। ही बातमी काय सविस्तरपणे पाहायचंय, काँग्रेसची काय कारणं दोन पक्षांसोबत न जाण्याची। दुसरं म्हणजे पार्थ पवारांचा जो जमीन घोटाळ्याचा सगळा किस्सा झालेला होता, त्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते। त्या दोघांमध्ये एक बैठक झाली होती। या बैठकीत नेमकं काय घडलं याबद्दलचा एक दावा, खळबळजनक दावा केलेला आहे तो अंबादास दानवेंनी। हा दावा करताना अंबादास दानवे नेमकं काय सांगतायत, काय म्हणतात हेही संध्याकाळी 7 वाजता बघायचं आहे। दरम्यान मुंबईच्या एका परिसरामध्ये आज एक बॅनर लागलेलं होतं। हे बॅनर शिवसेना मनसेबाबतचं होतं, ठाकरे बंधूंबाबतचं होतं। पण त्या बॅनरवरचा जो मजकूर होता तो राज ठाकरेंना खटकला आणि तातडीने ते बॅनर उतरवण्याचे आदेश त्यांनी दिले। असं काय त्या मजकुरात होतं जे राज ठाकरेंना खटकलं त्याची बातमी आपण बघणार आहोत। आणि इंदुरीकर महाराज, प्रसिद्ध कीर्तनकार आपल्या राज्यातले, इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओवरनं असे अंदाज बांधले जाऊ लागलेत की इंदुरीकर महाराज खरोखरच कीर्तनाला रामराम ठोकणार का। आता सत्यता काय आहे या व्हिडिओची आणि इंदुरीकर महाराजांच्या त्या विधानाची तेही आपल्याला संध्याकाळी 7 वाजता बघायचं। अगदी थोड्याच वेळात थेट माझाच्या न्यूजरूममधनं भेटणार आहोत। तोवर पाहत रहा एबीपी माझा।